हाय स्टुडंट्स, हाऊ आर यू ऑल. आजचं आपलं हे मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू इलेक्ट्रिक करंट या टॉपिकवरती थेरॉटिकल कन्सेप्टवरती असलेलं लास्टचं लेक्चर असणार आहे. In today's lecture, we will discuss about an instrument which is galvanometer or moving coil galvanometer, ज्याला शॉर्टमध्ये MCG असंही म्हणतो आपण. ओके, एक डिव्हाइस आहे, इन्स्ट्रुमेंट आहे which is used to measure an electric current or to detect the small electric current in a circuit. Galvanometer हा वर्ड याआधी आपण यूज केलेला आहे in current electricity topic. We learn about how the galvanometer is converted into ammeter and voltmeter. गॅल्व्हॅनोमीटरला एमीटर आणि व्होल्टमीटर मध्ये कन्वर्ट कसं करायचं याचा स्टडी आपण केला होता, पण त्यावेळी आपल्याला गॅल्व्हॅनोमीटर बद्दल काही आयडिया नव्हती. म्हणजे त्याचं कन्स्ट्रक्शन कसं आहे, वर्किंग कसं आहे, कोणत्या प्रिन्सिपल वरती ते ऑपरेट होतं, हा सगळा पार्ट त्यावेळी आपल्यासाठी अननोन होता. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण गॅल्व्हॅनोमीटरशी रिलेटेड ज्या कन्सेप्ट आहेत, म्हणजे त्याचं कन्स्ट्रक्शन, वर्किंग, प्रिन्सिपल आणि त्यामधले काही डिफरंट फॉर्म्युलाज याचा आपण डिटेलमध्ये स्टडी करणार आहोत. आणि मग गॅल्व्हॅनोमीटर कशा टाईपमध्ये ऑपरेट होतं हे जर लक्षात आलं तर तुम्हाला करंट इलेक्ट्रिसिटीमधला जो पार्ट आहे तो आणखी क्लिअर होईल. मीन्स हाऊ टू कन्वर्ट गॅल्व्हॅनोमीटर इनटू एमीटर अँड व्होल्टमीटर. तर गॅल्व्हॅनोमीटर हे एक इन्स्ट्रुमेंट आहे. दॅट इन्स्ट्रुमेंट विच इज यूज टू मेजर ए स्मॉल करंट इन दी सर्किट. मग आपण करंट मेजर करायचा असेल तर एमीटर हा लगेच आपल्या डोळ्यासमोर येतो. एमीटर यूज करतो. दॅट एमीटर इज नथिंग बट दी गॅल्व्हॅनोमीटर. वी डू सम मॉडिफिकेशन इन दी गॅल्व्हॅनोमीटर अँड दॅट विल बी कन्वर्टेड इनटू एमीटर. मग गॅल्व्हॅनोमीटर कशा टाईपमध्ये ऑपरेट होतो किंवा तो का तुम्हाला त्यातून करंट पास केल्यानंतर रीडिंग दाखवतो, त्याची निडल का डिफ्लेक्ट होते, याचं रिझन आपल्याला इथं बघायचं आहे. त्यासाठी आपण याच्या आधीचा जो टॉर्कचा व्हिडिओ आहे, टॉर्क ॲक्टिंग ऑन करंट लूप, तो व्हिडिओ जर बघितला असेल तर तुम्हाला हे आर्टिकल एकदम सिम्पली लक्षात येईल. एकदम सिंपल आर्टिकल आहे. कन्स्ट्रक्शन वर्किंग मध्ये त्या टॉर्कचा यूज करायचा आहे. सो फर्स्ट वी विल सी इट्स कन्स्ट्रक्शन. देर आर टू टाइप्स ऑफ गॅल्व्हॅनोमीटर. यामध्ये दोन टाइपचे गॅल्व्हॅनोमीटर असतात. फर्स्ट सस्पेंडेड कॉइल टाइप, सस्पेंडेड कॉइल टाइप गॅल्व्हॅनोमीटर अँड सेकंड टाइप ऑफ गॅल्व्हॅनोमीटर इज पिवोटेड कॉइल टाइप गॅल्व्हॅनोमीटर. ओके, यामध्ये डिफरन्स एवढाच आहे. तर गॅल्व्हॅनोमीटर मध्ये एक कॉइल असते, जी कॉइल मूव्ह होते. जी कॉइल काय होत असते, मूव्ह होत असते. म्हणूनच याला आपण कसला म्हटलंय, मूव्हिंग कॉइल गॅल्व्हॅनोमीटर, ज्याला शॉर्ट मध्ये MCG असंही म्हणतो आपण. आणि या कॉइलला आपण कसं प्लेस करतो, कसं म्हणजे जर या कॉइलला सस्पेंड केलं, म्हणजे वरती असं टांगून ठेवलं, हँग केलं, तर त्याला आपण म्हणतो सस्पेंडेड कॉइल टाइप. आणि जर त्याच कॉइलला एखाद्या स्क्रूवरती असं फिट केलं, त्या स्क्रूवरती ती कॉइल अशी रोटेट झाली, जे ॲक्च्युअलमध्ये यूज करतो आपण. जर पिवोटेड असेल तर ती कॉइल एखाद्या स्क्रूवरती अशी फिट केलेली असते, जी त्या स्क्रूवरती फिट केल्यामुळं जसं भोवरा फिरतो त्या टाईपमध्ये त्या स्क्रूवरती ही कॉइल काय होते, रोटेट होते. आणि सस्पेंड केल्यानंतर ती फ्रीली अशी काय होते, रोटेट होते, मूव्ह होते. सो हे दोन टाईपचे आहेत. सस्पेंडेड कॉइल टाइप हा जो आहे तो ओल्ड टाइप झाला. पूर्वीच्या लॅबमध्ये जर तुम्ही प्रॅक्टिकल्स बघितली तर प्रॅक्टिकल्स मेनली अशा टाईपच्या गॅल्व्हॅनोमीटरवरतीच असायची. सस्पेंडेड कॉइल गॅल्व्हॅनोमीटर एक कॉम्प्लिकेटेड मेथड आहे करंट मेजर करण्याची, लॅबोरेटरीमध्ये यूज केला जातो. पण आपण आता जे काही गॅल्व्हॅनोमीटर यूज करतो, म्हणजे एमीटर, व्होल्टमीटर यूज करतो, ऑल दीज डिव्हाइसेस आर पिवोटेड कॉइल टाइप, ज्यामध्ये कॉइल ही हँग न करता एखाद्या स्क्रूवरती फिट केलेली असते. सो दोन्ही टाईपमध्ये कशा टाईपला हे ऑपरेट कसा होतो याच्याबद्दल आपण डिस्कस करणारच आहोत. सो फर्स्ट लेट्स सी हाऊ दी कन्स्ट्रक्शन ऑफ दिस गॅल्व्हॅनोमीटर. गॅल्व्हॅनोमीटरमध्ये एक्झॅक्टली काय काय असतं. ओके, फर्स्ट डायग्राम जी आहे ती मी कन्स्ट्रक्शनसाठी ड्रॉ केले. हिअर दिस इज अवर रिजिड सपोर्ट. नाउ देर इज ए सस्पेन्शन, ए फॉस्फर ब्रॉन्झ. जनरली हेच मटेरियल यूज केलेलं असतं. फॉस्फर ब्रॉन्झ फायबर आहे हा. ओके, फॉस्फर ब्रॉन्झ फायबर वायर आहे, एक थिन वायर असते. सो दिस इज ए फॉस्फर ब्रॉन्झ थिन वायर अँड वी अटॅच हिअर ए रेक्टँग्युलर कॉइल टू दिस फॉस्फर ब्रॉन्झ सस्पेन्शन. इथं एका थिन फॉस्फर ब्रॉन्झच्या वायरला
आपण त्याला काय सस्पेंड केलंय, एक रेक्टँग्युलर कॉईल. आता कॉईल म्हणजे काय असते, तर एखाद्या वायरचे असे नंबर ऑफ टर्न्स तयार केले, वाइंडिंग्स घेतले आपण, तर त्याला काय म्हणायचं, कॉईल. सो हिअर दिस इज अवर रेक्टँग्युलर कॉईल विच इज वाउंडेड ऑन ए आयर्न कोअर, मीन्स आयर्न सिलेंडर आहे, एक सिलेंड्रिकल आयर्न कोअर आहे. आणि त्या सिलेंड्रिकल आयर्न कोअरवरती, म्हणजे असं हा सिलेंडरचं सर्कल, तर ते अपवर्ड आहे आणि याच्यावरती आपण या सिलेंड्रिकल कोअरवरती ही वायर काय केली, अशी वाउंड केली आणि ज्याला आपण कॉईल म्हटलंय. रेक्टँग्युलर कॉईल आहे ज्याला सिलेंड्रिकल आयर्न कोअरवरती वाउंड केलंय आणि हा सेटअप म्हणजे ही कॉईल आपण या फायबरच्या वायरला काय केली, अशी सस्पेंड केले, म्हणजे अडकवून ठेवलं इथं. ओके. आता इथं कॉईल आहे आणि ह्या कॉईलला दुसरं एक सस्पेन्शन आहे, आणखी एक सपोर्ट दिलाय, लोअर सस्पेन्शन. मटेरियल तेच आहे, म्हणजे अशीच एक वायर आहे, पण इथं एक हेलिकल स्प्रिंग टाईप वायर आहे. इथं काय आहे, हेलिकल स्प्रिंग आहे. याचा यूज काय आहे हे आपल्याला वर्किंग स्टडी करताना लक्षात येईल. म्हणजे इथं दोन सस्पेन्शन आहेत, वरती आहे आणि खाली सस्पेन्शन आहे, याला अप्पर अँड लोअर सस्पेन्शन. इथं एक या वायरवरती स्मॉल अशी प्लेन मिरर फिट केली आपण. मिररचा रोल काय मेजरमेंटमध्ये आहे, आपण नंतर वर्किंग झाल्यानंतर याला स्टडी करू. कन्स्ट्रक्शन लक्षात ठेवा, एक फायबर फॉस्फर ब्रॉन्झ फायबर वायरला एक रेक्टँग्युलर कॉईल ज्याला आपण एका आयर्न कोअरवरती वाउंड केलंय, अशी कॉईल आपण त्या फायबर वायरला काय केले, सस्पेंड केले, म्हणजे अडकवून ठेवले. आणि त्याच कॉईलला एक लोअर सस्पेन्शन आहे, म्हणजे खालूनही धरले असं समजा त्याला, म्हणजे इकडं सस्पेंड केलंय. अँड हिअर दिस इज ए हेलिकल स्प्रिंग, एक स्प्रिंग टाइप सस्पेन्शन आहे इथं. नाव दिस कॉईल इज प्लेस्ड इन बिटवीन टू मॅग्नेटिक पोल्स. दोन मॅग्नेटिक पोल्स आहेत, नॉर्थ पोल आहे, साऊथ पोल आहे. अँड देर इज ए युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड इन बिटवीन दीज टू पोल्स. आपल्याला माहिती आहे दोन मॅग्नेटिक पोलच्या मध्ये एक युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड असते which is always directed from north pole to south pole. So this coil is now in a uniform magnetic field. ही कॉईल आता एका युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड मध्ये आपण काय केले, प्लेस केले. एवढा सेटअप झाला याचा. हे झालं याचं कन्स्ट्रक्शन. परत सांगतोय काय काय आहे बघा कन्स्ट्रक्शन मध्ये. देर इज ए फॉस्फर ब्रॉन्झ फायबर, रेक्टँग्युलर कॉईल, आयर्न कोअर आणि दोन सस्पेन्शन आहेत, अप्पर आणि लोअर सस्पेन्शन. कॉईलला आयर्न कोअरवरती वाउंड केलेला आहे. या आयर्न कोअरचा रोलही इम्पॉर्टंट आहे या डायग्राम मध्ये. आणि मग या मॅग्नेटिक फील्डमध्ये ज्यावेळी आपण इथं ही कॉईल प्लेस करतो त्यावेळी जर या आपण कॉईलमधून करंट पास केला, व्हेन वी पास ए करंट, इलेक्ट्रिक करंट थ्रू धिस कॉईल. आता कॉईल म्हटलं याला दोन एंड असणार आहेत, इथं दाखवलेत मी या टाईपमध्ये. कॉईल आहेत म्हणजे त्याला दोन फ्री एंड असणारच आहेत वायरच्या वाइंडिंगचे. तर एका एंडला आपण करंट देणार इथं आणि इकडून हा करंट आउट होईल, इथे इनवर्ड करंट देणार, इकडून बाहेर येणार आणि त्या कॉईल मधून हा करंट काय होत राहील, फ्लो होत राहील. अँड व्हेन ए करंट पासेस थ्रू दिस कॉईल इट विल शोज दी रीडिंग फॉर दॅट करंट. म्हणजे आपल्याला त्या करंटसाठी रीडिंग मिळतं इथं. मग ते का रीडिंग मिळत असेल तर त्यासाठी आपल्याला याचं वर्किंग बघायचंय. आता हे वर्किंग कसं आहे, इट विल बी टोटली डिपेंड्स ऑन दी और डिपेंड ऑन दी कन्सेप्ट टॉर्क ऍक्टिंग ऑन ए करंट लूप इन अ मॅग्नेटिक फील्ड. याचं ते प्रिन्सिपलच आहे. फेन म्हणजे या गॅल्व्हॅनोमीटरचं प्रिन्सिपल लिहायचं असेल तर काय लिहिणार, फेन ए करंट कॅरिंग कॉईल इज प्लेस्ड इन ए युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड देन it will deflect due to a torque acting on that coil. त्या कॉईल वरती एक टॉर्क अप्लाय होतो आणि त्या टॉर्क मुळे ही कॉईल काय होते, त्या मॅग्नेटिक फील्ड मध्ये डिफ्लेक्ट होते. मग ही टॉर्क कशा प्रकारे अप्लाय होतो, आपण लास्ट व्हिडिओ मध्ये याला एक लेक्चर आहे कंप्लीट, पूर्ण लेक्चर मध्ये तेच स्टडी केलेलं आहे, हाऊ दॅट टॉर्क इज अप्लायड, आणि त्याचा फॉर्म्युला डिराईव्ह केला होता. सिंपल कन्सेप्ट होती, मी तुम्हाला शॉर्ट मध्ये सांगतो टॉर्क इथं कशा टाइप मध्ये अप्लाय होतो. सो ही जी कॉईल आहे आपली रेक्टँग्युलर कॉईल, मी एकच टर्न दाखवला, दिस इज अवर रेक्टँग्युलर कॉईल. ही कॉईल आहे इथं, सपोज दिस कॉईल इज PQRS, दिस इज द रेक्टँग्युलर कॉईल PQRS. अँड नाउ व्हेन वी पास ए करंट थ्रू दिस कॉईल. आता आपल्याला गॅल्व्हॅनोमीटरचा यूज कशासाठी करायचा आहे, टू मेजर द करंट. सो वी पास ए करंट विच इज टू बी मेजर्ड. तो करंट गॅप कॉईल मधून जर पास केला आपण, then it will passes like this. या 4 आर्म्स मधून हा करंट काय होईल, पास होईल. से I करंट फ्लोज थ्रू दिस वायर.
हियर दिस इज द युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड बी बार. नाव आपल्याला हे माहित आहे की फोर्सची कन्सेप्ट, फोर्स ॲक्टिंग ऑन ए करंट कॅरिंग कंडक्टर इन अ मॅग्नेटिक फील्ड. जर एखादी कंडक्टिंग वायर ज्यातून करंट पास होतोय मॅग्नेटिक फील्डमध्ये प्लेस केली, देन दिस मॅग्नेटिक फील्ड अप्लायज ए फोर्स ऑन दॅट कंडक्टर. आणि मग फोर्सची डायरेक्शन कशी असते, कोणता रूल यूज करतो आपण फोर्सची डायरेक्शन फाइंड आउट करण्यासाठी, फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल. सो इफ वी यूज हियर फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल, देन मॅग्नेटिक फील्ड फोरफिंगर, करंट मिडल फिंगर, अपवर्ड करंट forefinger, so thumb will be in inward direction. So this wire experiences a force which is in inward direction. म्हणजे या PQ वायर वरती असा इनवर्ड डायरेक्शन न काय आहे, फोर्स आहे. नाउ व्हॉट अबाउट दिस RS वायर, R आणि S ह्या ज्या दोन वायर्स आहेत, हियर द डायरेक्शन ऑफ करंट इज डाउनवर्ड. आता इथं करंटची डायरेक्शन कशी आहे, डाउनवर्ड आहे, फील्डची तीच आहे. सो दिस थंब शोज द डायरेक्शन ऑफ फोर्स विच इज इन आउटवर्ड डायरेक्शन. म्हणजे या वायरवरती इनवर्ड फोर्स आहे, या वायरवरती आउटवर्ड फोर्स आहे. दोन्ही वायरवरती QR आणि PS ह्या दोन्ही वायरवरती फोर्स आहे. पण एक इथं बघा कसे असेल डायरेक्शन, करंट इकडं आहे, ओके. इथं याच्यावरती असलेला फोर्स झिरोच आहे ॲक्च्युली. व्हाय, दिस वायर्स आर पॅरल टू दी फील्ड, अँगल झिरो येतो, फोर्सची व्हॅल्यू झिरो येते. आणि जरी झिरो नसला तरी एक अपवर्ड एक डाऊनवर्ड आल्यामुळे ते कॅन्सलही होतात. टॉर्क स्टडी करताना ते सांगितले आपण, डिटेलमध्ये बघितलं होतं की ते कसे कॅन्सल होतात. सो एखाद्या कॉइलवरती अशा दोन फोर्स अप्लाय झाल्यामुळं दिस कॉइल विल बी रोटेटेड. कॉइल काय होते, इथं रोटेट होते. आणि मग when the two equal and opposite forces applies on a coil at different points, then we call it as torque or the coil rotates. मोमेंट येते कॉइल मध्ये, we call it as moment of couple, त्याला आपण टॉर्क असंही म्हटलं होतं. आणि मग टॉर्कचा फॉर्म्युला यूज केला होता आपण, टॉर्क टव इक्वल टू टॉर्क ऍक्टिंग ऑन दिस कॉइल. काय फॉर्म्युला यूज केला होता आपण या कॉइलवरती किती टॉर्क अप्लाय झाला हे कॅल्क्युलेट करण्यासाठी. वी यूज हियर ए फॉर्म्युला. या कॉइलचे नंबर ऑफ टर्न्स आहेत. सपोज दिस कॉइल हॅज n नंबर ऑफ टर्न्स, देन फॉर्म्युला फॉर द टॉर्क इज n. I is the current passing through this coil. The area of this coil is A. B is the magnetic field in which this coil is placed, sin theta. And here what is theta? Theta is the angle between direction of magnetic field and area vector. What is area vector? Area vector means a perpendicular or normal drawn to the plane of this coil. या कॉइलच्या प्लेनला ड्रॉ केलेला परपेंडिक्युलर, याला काय म्हणायचं, एरिया वेक्टर म्हणायचं. व्यवस्थित लक्षात ठेवा, एरिया वेक्टर कशाला म्हणतो आपण. आणि हा अँगल कॉइल मधला नाही, कॉइलच्या प्लेन आणि मॅग्नेटिक फील्ड मधला नाही येतो, तर तो एरिया वेक्टर आणि मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन यामधला हा अँगल असतो, साइन थिटा. सो हियर आता आहे या डायग्राम मध्ये किती अँगल असेल, मग तो कॉइल तर अशी आहे ना, इथं पॅरलल आहे. सो हियर एरिया वेक्टर विल बी लाईक दिस अँड डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड इज दिस. So here angle between direction of magnetic field and area vector is 90 degree. Direction angle किती आला हा, 90 degree आला. So here the torque, ज्याला आपण tau d म्हणूया, d लिहिण्याचं रिझन असं आहे की या टॉर्क मुळे कॉइल काय होते, डिफ्लेक्ट होते, डिफ्लेक्शन झालं कॉइलचं, आणि त्यामुळे याला आपण डिफ्लेक्टिंग टॉर्क असं म्हणूया. या टॉर्कला कसला टॉर्क म्हटलं, डिफ्लेक्टिंग टॉर्क. आणि साइन इथं साइन 90 व्हॅल्यू 1 येते, त्यामुळे दिस इज अवर डिफ्लेक्टिंग टॉर्क ऑन दी कॉइल. म्हणजे गॅल्व्हॅनोमीटरची कॉइल डिफ्लेक्ट का होते याचं रिझन मिळालं, बिकॉज ऑफ दिस कॉइल. मग तो एक ठराविक रीडिंगच दाखवतो, आणि व्हेन वी स्विच ऑफ दी करंट देन दॅट निडल रिटर्न्स टू देअर ओरिजिनल पोझिशन. मग हे कशामध्ये, हे का असं ऑपरेट होतं, तर याचंही रिझन आहे. आता इथं विचार करा, दिस कॉइल इज सस्पेंडेड विथ दिस सस्पेन्शन. या फायबर वायरला आपण ह्या कॉइलला काय केलं होतं, कनेक्ट केलं होतं. आता होणार काय बघा, व्हेन दिस टॉर्क अप्लायज ऑन दिस कॉइल, या कॉइलवरती हा टॉर्क ज्यावेळी अप्लाय होतो, देन दी कॉइल रोटेट्स. कॉइल अशी काय होणार, रोटेट. सो इट विल बी रोटेटेड. पण वायर तर स्ट्रेटच आहे, आणि याला कनेक्ट केलेली कॉइल रोटेट झाल्यामुळं दिस वायर स्क्वीजेस और देर इज ए ट्विस्ट इन दिस वायर. ह्या वायरमध्ये असा पीळ बसतो, ट्विस्ट होते वायर.
म्हणजे इथं कॉईल जशी रोटेट होईल तसं त्या वायरमधला ट्विस्ट काय होत जातो, वाढत जातो, इन्क्रीज होत जातो. आणि मग जसा जेवढा आपण लार्ज करंट पास करेल तेवढी जास्त ही वायर काय होणार, ट्विस्ट होणार. म्हणजे तेवढी जास्त कॉईल काय होणार आहे, डिफ्लेक्ट होणार आहे. कारण NAB हे कॉन्स्टंटच आहे, चेंज फक्त कोण होऊ शकतं, करंट या कॉईल मधून पास होणारा. अँड इफ वी पास ए लार्ज करंट then it will be deflected in large amount or large angle. आणि तेवढा जास्त त्या वायर मध्ये काय येतो, ट्विस्ट येतो, म्हणजे पीळ बसतो, वायर स्क्वीज होते. आता विचार करा, तुम्ही हाताने जरी एखाद्या कॉइलला असं ट्विस्ट केलं असतं तरी तुम्हाला लक्षात येतंय की ते ट्विस्ट करताना तुम्हाला फोर्स अप्लाय करावा लागतो, आणि सोडून दिलं तर ती कॉइल लगेच आहे अशी रिटर्न त्याच जागेवरती येते. पण कधी जर तुम्ही त्याला रिलीज केलं म्हणजे त्याच्यावरती अप्लाय केलेला जो टॉर्क होता, तुम्ही कॉइलवरती टॉर्कच अप्लाय करतो आपण, तो टॉर्क झिरो केल्यामुळे ती रिटर्न येते. मग टॉर्क झिरो कधी होईल इथं, व्हेन वी स्विच ऑफ दी करंट. करंट जर यातला ऑफ केला म्हणजे करंट झिरो झाला की टॉर्क झिरोच होणार आहे. म्हणजेच त्या कॉइलवरती आता कुठलाही टॉर्क नाही, आणि करंट स्विच ऑफ केला देन इट विल कम्स ॲट दी इनिशियल पोझिशन. म्हणजे जी जशी आधी होती तशीच कॉइल त्या रिटर्न येते. का, बिकॉज ऑफ दिस ट्विस्ट इन दिस फायबर. या फायबरमध्ये जो ट्विस्ट आलेला असतो त्या ट्विस्टमुळं ही वायर किंवा ही कॉइल जी आहे ती रिटर्न येते, त्याच्या आहे त्या पोझिशनला येते. हे त्याचं रिझन आहे. मग याचा अर्थ असा झाला की एखाद्या टॉर्कमुळं कॉइल रोटेट झाली तर ती रिटर्न पण येते त्याच पोझिशनला. मग याला डिफ्लेक्ट करण्यासाठी टॉर्कची गरज असेल तर रिटर्न आणण्यासाठी सुद्धा टॉर्कचीच गरज आहे. पण त्याला रिटर्न आपल्याला आणावं लागतंय का, ती कॉइल आपोआप येते का, टॉर्क तर आहे त्याच्यावरती. त्याला आपण रिस्टोरिंग टॉर्क म्हणूया. वी कॉल दॅट टॉर्क इज रिस्टोरिंग टॉर्क. रिटर्न येणारा टॉर्क जो आहे म्हणजे त्या कॉइलला आपण रोटेट केलं असं, पण सोडून दिल्यावरती आपोआप रिटर्न येते. म्हणजे रिटर्न त्याला अट्रॅक्ट करणारा एखादा टॉर्क आहे, फोर्स आहे. अँड दॅट रिस्टोरिंग टॉर्क इज ड्यू टू दिस ट्विस्ट इन दिस फायबर वायर. या फायबर वायर मध्ये जो ट्विस्ट असतो त्या वायरमुळं ह्या कॉइलवरती एक रिस्टोरिंग टॉर्क असतो. जेवढं तुम्ही त्याला स्क्वीज करणार, ह्या कॉइलला जेवढं तुम्ही रोटेट करणार, डिफ्लेक्ट करणार, तेवढाच ह्या वायरमध्ये काय येणार, ट्विस्ट येणार. आणि जेवढा वायरमध्ये जास्त ट्विस्ट येणार तेवढं ती जास्त रिटर्न त्या कॉइलला ओढायला बघणार. का, तर रिटर्न जो रिस्टोरिंग टॉर्क आहे त्या टॉर्कमुळे त्याच्यावरती एक रिटर्न फोर्स असतो. आणि व्हेन वी स्विच ऑफ दी करंट पासिंग थ्रू दिस कॉइल देन दिस डिफ्लेक्टिंग टॉर्क विल बी झिरो. हा निघून जातो. अँड बिकॉज ऑफ दॅट रिस्टोरिंग टॉर्क, त्या वायरमधल्या स्क्वीजमुळं, ट्विस्टमुळं ती कॉइलला रिटर्न आता पाठीमागं ओढणारा एक टॉर्क अप्लाय होतो, रिस्टोरिंग टॉर्क. आणि त्या टॉर्कमुळे ती आहे त्या पोझिशनला येते. म्हणजे ज्या टॉर्कमुळे ती रोटेट झाली तेवढाच टॉर्क त्याच्यावरती असतो, पण रिटर्न येणारा रिस्टोरिंग टॉर्क त्यामुळे ती आहे त्या पोझिशनला रिटर्नही येते. मग हा टॉर्क जास्त कधी रिटर्न येणारा रिस्टोरिंग टॉर्क जो आहे दॅट टॉर्क, ती व्हॅल्यू जी टॉर्कची आहे कशावरती डिपेंड असेल, तर ती डिपेंड असणार आहे ही कॉइल किती रोटेट होते, किती अँगलने ही कॉइल रोटेट होते, त्या अँगलवरती त्या कॉइलच्या डिफ्लेक्शनमध्ये डिपेंड असणारी टॉर्क किती असणार. म्हणजे काय, तर कॉइल लार्ज अँगलने डिफ्लेक्ट झाली, यातला ट्विस्ट तेवढाच लार्ज, आणि जेवढा ट्विस्ट लार्ज तेवढाच टॉर्क लार्ज. कोणता, रिस्टोरिंग टॉर्क. याचा अर्थ कॉइल किती अँगलने डिफ्लेक्ट झाले, जेवढा लार्ज अँगल तेवढा लार्ज टॉर्क. सो दिस रिस्टोरिंग टॉर्क इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू दी अँगल ऑफ डिफ्लेक्शन ऑफ दिस कॉइल. त्याला आपण फाय म्हणूया, काही बुकमध्ये थिटा यूज केलेला आहे. सो व्हॉट इज फाय हियर, phi is the phi is the angle of deflection of coil, and the restoring torque is directly proportional to the angle of deflection. किती angle न coil deflect झाले तेवढाच हा टॉर्क काय होत जातो, इन्क्रीज होत जातो. सो वी यूज हियर ए कॉन्स्टंट, proportionality constant tau r equal to k into phi. And here this constant K is known as torsional constant. या कॉन्स्टंटला आपण काय म्हणणार आहोत, याला आपण म्हणणार आहे टॉर्शनल कॉन्स्टंट और ट्विस्ट कॉन्स्टंट. जनरली टॉर्शनल कॉन्स्टंट हाच वर्ड असतो, काही वेळा क्वेश्चन्स मध्ये ट्विस्ट कॉन्स्टंट असाही वर्ड येतो.
अँड दिस कॉन्स्टंट इज ऑफ फायबर वायर. हा कुणाचा असतो? फायबर वायरची एक कॉन्स्टंटची व्हॅल्यू आहे जी तुम्हाला क्वेश्चनमध्ये गिवन असणार आहे. तो काही युनिव्हर्सल कॉन्स्टंट नाही आहे. दिस टॉर्शनल कॉन्स्टंट क्वेश्चनमध्ये गिवन असतो. आणि मग हा झाला रिस्टोरिंग टॉर्क. नाव हिअर कॉईल जेवढा कॉईल रोटेट किंवा डिफ्लेक्ट कोणत्या टॉर्कमुळे होते? बिकॉज ऑफ दिस डिफ्लेक्टिंग टॉर्क. and it will comes back to its original position because of this restoring torque. पण त्याच पोझिशनला रिटर्न येते. therefore this deflecting torque and restoring torque should be same. हे दोन्ही टॉर्क कसे असले पाहिजेत? सेम असले पाहिजेत. सो टव डी शुड बी इक्वल टू टव आर. यांचे फॉर्म्युले जर यूज केले आपण तर आपल्याला असं लिहू शकतोय NIAB. This is our deflecting torque and restoring torque is K into phi. ओके. आणि मग यामध्ये आपण कोणताही फॉर्म्युला तयार करू शकतोय. करंटचा फॉर्म्युला तयार केला तर किंवा डिफ्लेक्शनचा तयार केला. phi इक्वल टू व्हॉट इज phi? phi विल बी बघा NAB डिवायडेड बाय K इंटू I. आता हे असं काय अशा टाईपमध्ये का लिहिलंय मी? बिकॉज ऑल दीज टर्म्स आर कॉन्स्टंट. n नंबर ऑफ टर्म्स ऑफ कॉईल. या कॉईलचे नंबर ऑफ टर्म्स काय चेंज होणार नाहीयेत. एरिया ऑफ कॉईल कॉन्स्टंट आहे. मॅग्नेटिक फील्ड इथं मॅग्नेट फिक्स आहे. सो फील्ड इज ऑल्सो कॉन्स्टंट. K तर कॉन्स्टंटच आहे. टॉर्शनल कॉन्स्टंट. चेंज फक्त काय होऊ शकतं इथं? करंट. करंट पासिंग थ्रू दी कॉईल. जो करंट आपल्याला मेजर करायचा आहे दिस इज अवर करंट I. आणि हा मग कितीही झाला. If this current I changes, then this phi also changes. म्हणजे आपण याच्यावरून सांगू शकतोय deflection of coil is directly proportional to the current passing through coil. मग सिंपल रिलेशन मिळालं. जेवढा लार्ज करंट तेवढं कॉइलचं डिफ्लेक्शन. जेवढं जास्त डिफ्लेक्शन तेवढाच लार्ज करंट. हे थेरीमध्ये रिलेशन प्रूव्ह करायला विचारू शकतात. म्हणजे क्वेश्चन असा विचारतील प्रूव्ह दॅट the deflection of a coil in moving coil galvanometer is directly proportional to the current passing through that coil. या टाइप मध्ये हे प्रूव्ह करायला विचारतील किंवा give the construction principle and working of moving coil galvanometer या टाइप मध्ये याच्यावरती theoretical क्वेश्चन येतो. आणि मग त्याचं हे एक सिंपल प्रूफ आहे. टॉर्क वगैरे फॉर्म्युले मी इथं लिहिले नाहीत कारण डायरेक्ट यूज करतोय आपण. आता लिहायची गरज नाही. याच्या आधीच्या आर्टिकलमध्ये ते तयार केलेले होते. सो इन दिस टाइप दिस इन्स्ट्रुमेंट मेजर्स दी करंट. कसा मेजर केला करंट? तर आता इथं दोन्हीमध्ये डिफरन्स आहे. मी मगाशी सांगितलं गॅल्व्हॅनोमीटरचे दोन टाइप्स आहेत. हे पहिल्यांदा कळालं तुम्हाला. रिलेशन तर लक्षात येते. आता याचं मेजरमेंट कसं असतं बघा. इफ अवर गॅल्व्हॅनोमीटर इज सस्पेंडेड कॉईल टाइप. सस्पेंडेड कॉईल टाइप असेल तर आता या मिररचा रोल आहे. मिररचा रोल काय? तर इथं आपण इकडे एक लॅम्प असतो. okay, in front of this mirror. A light emitted by that source or lamp first incident on the plane mirror. प्लेन मिरर वरती ती लाईट काय होते? इन्सिडेंट होते. आणि आपल्याला माहिती आहे आफ्टर रिफ्लेक्शन या स्क्रीन मिररच्या बरोबर पुढं म्हणजे इकडे बरोबर पुढं असं एक स्क्रीन प्लेस केलेली असते. सपोज दिस इज अवर मिरर आणि पुढे काय केलं? एक स्क्रीन प्लेस केले. याच्यावरती जी लाईट इन्सिडेंट होते रिफ्लेक्शन झाल्यानंतर त्या स्क्रीनवरती या मिरर सारखाच एक सर्क्युलर स्पॉट ब्राईट स्पॉट तयार झालेला दिसतो. आपल्याला माहिती आहे मिरर अशी रोटेट केली की तो स्पॉटही काय होतो? मूव्ह होतो. ही सिंपल मेथड आहे. मग इथं असे सेटअप करून ठेवलाय. दिस इज अवर फिक्स्ड मिरर. स्क्रीन आहे त्याच्यावरती स्केल आहे. हॉरिझॉन्टल काय आहे? स्केल. आणि हा स्पॉट एक्झॅक्टली आपण कुठं सेट केलाय? ओरिजिनला. एक कोऑर्डिनेट सिस्टीमचे ॲक्सिस ड्रॉ केले आपण आणि ओरिजिनला फिक्स केलं अलॉंग एक्स ॲक्सिस. ओके. अँड फेन ए करंट पासेस थ्रू दिस कॉईल. इट विल रोटेट. म्हणजे ही वायर स्क्वीज होते. वायरमध्ये पीळ बसतो म्हणजे वायर ही असे स्क्वीज होते. मिरर काय होणार? रोटेट होणार. फेन दिस मिरर रोटेट्स देन दॅट स्पॉट्स डिफ्लेक्ट्स ऑन दी स्क्रीन. त्या स्क्रीनवरती तो मिरर जशी रोटेट होईल तसं त्या स्क्रीनवरती त्या स्केलवरती तो स्पॉटही काय होतो? डिफ्लेक्ट होतो. आणि स्पॉट जेवढ्या अँगलने डिफ्लेक्ट होईल तो अँगलचं मेजरमेंट आपण तिथं करणार आणि त्या व्हॅल्यूवरून त्याला कॅलिब्रेट करून आपण त्या करंटची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करतो. ही एक ॲनालॉग मेथड होती. म्हणजे
या मेथडचा यूज करून ॲक्युरेट व्हॅल्यू मिळत होती, पण कॉम्प्लिकेटेड मेथड होती, ही ओल्ड मेथड झाली. लक्षात आलं. मिररचा रोल काय आहे इथं, टू मेजर दी करंट. पण आता जे आपण गॅल्व्हॅनोमीटर यूज करतो, ऑल सच गॅल्व्हॅनोमीटर्स आर पिवोटेड कॉइल टाईप. इथं डायग्राम ड्रॉ केली मी, हीच डायग्राम आहे, फक्त इथं वरती वायर नाही, आता अप्पर सस्पेन्शन नाही आहे, असा सगळा सेटअप आहे. हा आयर्न कोअर, याला आपण वरून बघतोय, टॉप व्ह्यू. आणि वरून बघताना आपल्याला ह्या सिलेंडरचं असं सर्कल दिसणार, क्रॉस सेक्शन, म्हणजे हा टॉप व्ह्यू झाला. सो दिस इज अवर सिलेंडर, आयर्न कोअर आहे हा. ओके. आणि त्या आयर्न कोअरवरती आपण कॉइलला काय केलंय, वाउंड केलंय. सो दिस इज अवर वाइंडिंग्स ऑफ कॉइल. ह्या कॉइलच्या वाइंडिंग झाल्या. आणि मग काय केलं आपण, ह्या ड्रमच्या सेंटरला बरोबर एक निडल फिट केली. दिस इज अवर निडल विच शोज दी रिडिंग ऑर डिफ्लेक्शन ऑफ दी करंट. आता इथं आहे हा सेटअप आहे, आणि ह्या कॉइलला पाठीमागे त्याच्या आतमध्ये एका स्क्रूवरती काय केले आपण, फिट केलेलं आहे. वेन वी पास ए करंट, इथं सपोज ह्या दोन वायर्स असतील. ओके. इथं हे स्क्रूज आहेत सपोज, अँड वेन वी पास ए करंट थ्रू दिस कॉइल. ह्या कॉइलमधून काय पास केला आपण, करंट पास केला. इट इज इन दी मॅग्नेटिक फील्ड. हे दोन मॅग्नेट झाले जे तिथं NS लिहिले आपण. अँड वेन करंट पासेस थ्रू दिस कॉइल इट विल डिफ्लेक्ट. आता डिफ्लेक्ट कशी होणार आहे, ही अशी डिफ्लेक्ट होणार इथं. ओके. आणि डिफ्लेक्ट झाली की कॉइल डिफ्लेक्ट झाली की निडलही काय होणार, डिफ्लेक्ट होणार. म्हणजे सपोज दिस कॉइल विल बी, आता दिस कॉइल विल बी ॲट दिस पोझिशन. नाव इट विल डिफ्लेक्टेड बाय दिस अँगल फाय. आणि आपण याला म्हटलं होतं अँगल ऑफ डिफ्लेक्शन. दिस इज अवर अँगल ऑफ डिफ्लेक्शन ऑफ दिस कॉइल. आणि मग इथं स्केल असते, याच्यावरती लिहिलं आपल्याला माहिती आहे 0 1 2 3 4. म्हणजे कॉइल जर आता इथं निडल जर 4 ला असेल तर वी कॅन से दॅट दिस इज करंट पासिंग थ्रू दिस कॉइल इज 4. या टाईपमध्ये याला कॅलिब्रेट करून मेजर करता येतं. दिस इज दी पिवोटेड कॉइल टाईप. हा कोणता टाईप झाला, पिवोटेड कॉइल टाईप गॅल्व्हॅनोमीटर. दोन्हीमध्ये मेजरमेंट यामध्ये सोपं आहे, इथं आपल्याला काहीच करायचं नाही, डायरेक्ट रीडिंग दिसतं. आणि मग या टाईपमध्ये आपण याला इथं काय केलं, यूज केले. काही वेळा इथं आयर्न कोअर का यूज केला होता, मग याचंही रिझन विचारतात. फाय दिस आयर्न कोअर इज युज्ड हिअर. आयर्न कोअर इज युज्ड टू मेक दी मॅग्नेटिक फील्ड रेडियल. म्हणजेच याचं रिझन सांगतो, ॲक्च्युअलमध्ये हा जो टॉप व्ह्यू आहे तो कसा दिसतो. दिस इज अवर हॉर्सशू टाईप, दोन मॅग्नेट्स आहेत, नॉर्थ साऊथ पोल. ओके. अँड दिस इज दी कॉइल, आयर्न सिलेंडर. हा आपला सिलेंडर आहे ज्याच्यावरती आपण कॉइलला काय केलंय, वाउंड केलंय. अँड दीज आर दी वाइंडिंग्स ऑन दिस आयर्न सिलेंडर. आहे असं आहे, हे फक्त वरून बघतोय आपण याला. हे दोन पोल आणि सिलेंडरचं हे सर्कल आणि त्याच्यावरती वाइंड केलेल्या वायर्स. नाव देर इज अ मॅग्नेटिक फील्ड इन बिटवीन दिस टू पोल्स. या दोन पोलच्या मध्ये इथं काय आहे, अशी मॅग्नेटिक फील्ड आहे. बट दिस आयर्न इज अ फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स. आपल्याला नेक्स्ट टॉपिकमध्ये मॅग्नेटिक मटेरियलचे टाईप स्टडी करायचे आहेत, डायमॅग्नेटिक, पॅरामॅग्नेटिक अँड फेरोमॅग्नेटिक. सो आयर्न इज अ फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स. आणि याच्यामध्ये अशी एक प्रॉपर्टी आहे, इट विल अट्रॅक्ट दिस मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स. या मॅग्नेटिक फील्डच्या ह्या ज्या लाईन्स आहेत, या लाईन्सना आयर्नचं मटेरियल असं आहे, ह्याच्यामध्ये अशी प्रॉपर्टी आहे की ह्या मॅग्नेटिक फील्डच्या लाईन्सला आयर्न कोअर काय करतो, अट्रॅक्ट करतो. आणि ज्यावेळी हा आयर्न कोअर या फील्ड लाईन्सला अट्रॅक्ट करेल त्यावेळी या लाईन्सचं जे ओरिएंटेशन आहे, म्हणजे ही लाईन जी इथून जात होती, इट विल बी अट्रॅक्टेड टुवर्ड्स दिस आयर्न कोअर. म्हणजे या टाईपमध्ये ह्या लाईन्स ज्या आहेत त्या आपल्याला इथं अशा तयार झालेल्या दिसतात. म्हणजे ही लाईन अशा आयर्न कोअरमधून पास होते या टाईपमध्ये. अशी काय तयार होते, दिस विल बी दी मॅग्नेटिक फील्ड. ओके. या टाईपमध्ये ही मॅग्नेटिक फील्ड तयार होते. म्हणजे ज्या लाईन इथं मॅक्झिमम नंबर ऑफ मॅग्नेटिक फील्ड लाईन्स पासेस थ्रू दी कॉइल. कारण इथं आल्या म्हणजे काय झालं तर ह्या कॉइलमधून मॅक्झिमम लाईन्स काय होतात, पास होतात. आणि ही फील्ड जी आहे ती मॅग्नेटिक फील्ड इथं काय होते, रेडियल. मॅग्नेटिक फील्ड कशी झाली, रेडियल. आणि मॅग्नेटिक फील्डची इंटेन्सिटी या ठिकाणी काय होते, इन्क्रीज होते. एवढाच रोल आहे याचा आयर्न कोअरचा. MCQ मध्ये विचारायचं लक्षात ठेवा, आयर्न कोअर मेक्स दी मॅग्नेटिक फील्ड रेडियल.
मॅग्नेटिक फील्डला कसा तयार करतो, तो रॅडियल तयार करतो आणि मग त्या टाईपमध्ये इथं ही कॉईल प्लेस केली की ती रोटेट होते, डिफ्लेक्ट होते आणि आपल्याला करंटचं काय मिळतं, रीडिंग मिळतं. अँड दिस इज अबाउट दी मूव्हिंग कॉईल गॅल्व्हॅनोमीटर. आणि मग याच गॅल्व्हॅनोमीटरचा यूज करून आपण करंट मेजर करू शकतोय. अँड वी कॅन ऑल्सो मेजर दी पोटेन्शियल डिफरन्स, ज्याला आपण ॲमीटर आणि व्होल्टमीटर अशी नावं दिली होती. लक्षात आलं काय सांगितलंय ते. मग याला कन्वर्ट कसं केलं होतं, इफ वी वॉन्ट टू मेजर दी लार्ज करंट, याची कपॅसिटी स्मॉल असते, 1 मिली एम्पियर ज्याला म्हणतो आपण. दिस गॅल्व्हॅनोमीटर कॅन मेजर ए करंट ऑफ द ऑर्डर ऑफ 1 मिली एम्पियर. आणि त्याच्या लिमिटच्या पुढे करंट पास केला की काय होणार आहे बघा इथं, व्हेन वी पास ए लार्ज करंट थ्रू दिस गॅल्व्हॅनोमीटर देन इट्स डिफ्लेक्शन इज लार्ज. डिफ्लेक्शन लार्ज झालं की यातली स्क्वीज ट्विस्ट इन्क्रीज होतो आणि ही फायबर वायर ब्रेक होते. गॅल्व्हॅनोमीटर, ॲमीटर, व्होल्टमीटर तुम्ही लॅबमध्ये जाऊन बघा, खराबच जास्त असतात, बंद पडलेले जास्त. कारण आपण काय करतो, किती सोर्स सप्लाय देतो त्याला, लार्ज करंट त्यातून पास केला की ती वायर आहे ती काय होते, लगेच ब्रेक होते, म्हणजे तो डॅमेज होतो. आणि गॅल्व्हॅनोमीटर डॅमेज का होतो, बिकॉज इट हॅज ए लिमिट to measure the current or to pass the current through this galvanometer. That limit is 1 milliampere, and to increase that limit we use ammeter, and ammeters are nothing but the galvanometers. गॅल्व्हॅनोमीटरचं लिमिट कमी होतं म्हणूनच काय केलं आपण, वी यूज हिअर ए बायपास शंट रेजिस्टन्स, स्मॉल रेजिस्टन्स शंट रेजिस्टन्स. यस. आणि मग जर गॅल्व्हॅनोमीटरला पॅरल मध्ये स्मॉल रेजिस्टन्स शंट रेजिस्टन्स कनेक्ट केला, देन वी कॉल दिस कॉम्बिनेशन ॲज ॲमीटर. या कॉम्बिनेशनला आपण काय नाव दिलं होतं, ॲमीटर. आणि मग या एस ची व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट करायची, आय एस करंट, आय जी करंट, टोटल करंट, हे सगळं आपण करंट इलेक्ट्रिसिटीमध्ये स्टडी केलेलं आहे. अँड इफ वी वॉन्ट टू पोटेन्शियल डिफरन्स देन वी यूज ए लार्ज व्हॅल्यू रेजिस्टन्स एक्स in series with this galvanometer, and we call this combination as voltmeter. यालाही आपण डिटेल मध्ये स्टडी केलेलं आहे. आता हे सगळं जे स्टडी केलंय आपण त्यावरती मेनली न्यूमरिकल असतात, कन्वर्जन ऑफ गॅल्व्हॅनोमीटर इनटू एमीटर अँड इनटू व्होल्टमीटर. मग त्यामध्ये गॅल्व्हॅनोमीटर म्हणजे एक्झॅक्टली काय होतं ते आता लक्षात आलं असेल. या टाईपमध्ये गॅल्व्हॅनोमीटर हा करंटला काय करतो, मेजर करतो. मग आता यामध्ये करंट मेजर करताना सपोज आहे यात थोडे आपण काय करूया तर व्हॅल्यूज यूज करूया. म्हणजे यात एक्स्ट्राचा नीट जे पॉइंट ऑफ व्ह्यू जर विचार केला तर यामध्ये सेन्सिटिव्हिटी वरती क्वेश्चन्स विचारले जातात एक्झाम मध्ये. सेन्सिटिव्हिटी ऑफ गॅल्व्हॅनोमीटर. कसली सेन्सिटिव्हिटी याच्या वर्ड मधून लक्षात येत असेल, एखाद्या डिव्हाइसला ते सेन्सिटिव्ह आहे असं कधी म्हणतो आपण, व्हेन वी कॉल ए डिव्हाइस इज सेन्सिटिव्ह. जर स्मॉल चेंज जरी असेल तरी जर त्यानं मेजर केला, लगेच डिटेक्ट केला, देन सेन्सिटिव्हिटी ऑफ एमसीजी म्हणजेच मूव्हिंग कॉईल गॅल्व्हॅनोमीटर. आता सेन्सिटिव्हिटी म्हणजे काय तर ते डिव्हाइस किती सेन्सिटिव्ह आहे. स्मॉल चेंजला म्हणजे तुम्ही यातून 0.1 मिली एम्पियर एवढा स्मॉल करंट पास केला तरी त्यानं जर रीडिंग दाखवलं, व्यवस्थित दाखवलं तर आपण काय म्हणणार, ते सेन्सिटिव्ह आहे खूप. पण तुम्ही 1 मिली एम्पियर करंट पास केलाय तरी ते रीडिंग दाखवत नाही, याचा अर्थ ते सेन्सिटिव्ह नाहीये. म्हणजे सेन्सिटिव्ह कधी म्हणतो आपण, याचा मेजरमेंट असं केलं, सपोज अ व्हेरी स्मॉल करंट इज पासेस थ्रू दिस गॅल्व्हॅनोमीटर, से DI. DI म्हणजे काय, ए स्मॉल चेंज इन करंट. एकदम स्मॉल चेंज केला म्हणजे मी 0.1 चं 0.2 केलं, कितीने इन्क्रीज केला करंट, 0.1 न. तो चेंज जर दाखवला यानं म्हणजे ते डिफ्लेक्शन जर वाढलं, म्हणजे DI करंट चेंज केला तर डिफ्लेक्शन मधला चेंज D5 हा लार्ज असावा. म्हणजे स्मॉल करंट 0.1 मिली एम्पियर करंट मी इन्क्रीज केला तर लगेच त्या कॉइलचं आणखी डिफ्लेक्शन झालं, किती झालं, D5. देन दिस रेशो D5 upon DI is known as sensitivity of that MCG. त्या गॅल्व्हॅनोमीटरचीच ही काय असते, सेन्सिटिव्हिटी असते. अँड वी कॅन डिराइव ए फॉर्म्युला फॉर दिस सेन्सिटिव्हिटी. ह्या सेन्सिटिव्हिटीसाठी आपण फॉर्म्युला डिराइव करू शकतोय आणि फॉर्म्युला डिराइव करताना आपल्याला यूज करायचंय मगाचं आपलं इक्वेशन. डिफ्लेक्शन साठी आपण एक इक्वेशन तयार केलं होतं, NAB
अपॉन के आणि इंटू आय हा फॉर्म्युला आता आपण डिराईव्ह केला डिफ्लेक्शन ऑफ कॉइल ऑफ गॅल्व्हनोमीटर. नाउ डिफरन्शिएट दिस इक्वेशन. ऑन डिफरन्शिएटिंग बोथ साइड डिफरन्शिएट केला तर इथं व्हेरिएबल फाय आणि आय आहे त्यामुळे एन ए बी अपॉन के कॉन्स्टंट टर्म आहे विथ रिस्पेक्ट टू डी आय. आता इथं याला काय केलं इक्वेशनला दोन्ही साइडला डिफरन्शिएट केलं. And now if we write this as d phi upon di equal to, it will be NAB upon K, where K is the torsional constant and this is nothing but the sensitivity. Yes, I म्हणूया आपण याला. This is the current sensitivity. We call such sensitivity as current sensitivity. Current ची sensitivity आहे SI. करंट सेन्सिटिव्हिटीला सिम्बॉल काय यूज करायचं SI and it will be calculated by using formula. इथं लिहितो मी करंट सेन्सिटिव्हिटी SI equal to NAB upon K. This is the formula used to measure the current sensitivity of this galvanometer. यामध्ये व्होल्टेज सेन्सिटिव्हिटी असते. आता करंट सेन्सिटिव्हिटी म्हणजे काय मी बघितलंय. करंट सेन्सिटिव्हिटी कशावरून ठरवली आपण या रेशोवरून. स्मॉल चेंज झाला करंट मध्ये की हा डिफ्लेक्शन मधला चेंज लार्ज मिळतो लगेच म्हणजे ते डिव्हाइस कसं आहे सेन्सिटिव्ह. मग इथं व्होल्टेज सेन्सिटिव्हिटी म्हणजे काय असणार आहे तर इट विल बी डी फाय अपॉन डी व्ही. स्मॉल चेंज इन पोटेन्शियल डिफरन्स लगेच तो शो दाखवला पाहिजे डी फाय डिफ्लेक्शन झालं पाहिजे. म्हणजेच आपण इथं जर याला अशा टाईपमध्ये लिहिलं डी फाय अपॉन dv म्हणजे फी पोटेन्शियल डिफरन्स ज्याला म्हणतो आपण. देन अकॉर्डिंग टू ओम्स लॉ फी विल बी IR. फी आय काय झालं IR. करंट चेंज होतोय म्हणजे DI लिहिलं DI इंटू R झालं इथं. देन डी फाय अपॉन DI. दिस इज दी करंट सेन्सिटिव्हिटी. सो व्होल्टेज सेन्सिटिव्हिटी फी सेन्सिटिव्हिटीला सिम्बॉल यस यूज करा आणि फी ला इनिशियलला. SI चं मीनिंग काय मग SI मीन्स दी करंट सेन्सिटिव्हिटी and SV stands for voltage sensitivity and it will be calculated by using formula SI upon R because d phi upon di is nothing but current sensitivity. So if we divide current sensitivity by resistance R then we will find voltage sensitivity. किंवा यामध्ये तुम्ही जर current sensitivity चा फॉर्म्युला यूज केला it will be NAB upon K into R. So this is the formula used to measure the voltage sensitivity. आणि करंट सेन्सिटिव्हिटी आणि व्होल्टेज सेन्सिटिव्हिटी मधलं रिलेशन हे आहे. हे टेक्स्टबुक मध्ये दिलेलं नाही आहे आपल्या पण नीट जेई किंवा सीईटी साठी सुद्धा म्हणा हा सेन्सिटिव्हिटीचा पार्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे. याच्यावरती एक्झामला याच्या आधी तर बऱ्याच वेळा क्वेश्चन्स विचारलेले आहेत. यावर्षी सिलेबस मध्ये जरी दिलं नसलं तरी NCERT मध्ये असल्यामुळं याच्यावरती एक्झामला क्वेश्चन्स येण्याची पॉसिबिलिटी आहे. लक्षात आलं तर गॅल्व्हनोमीटरशी रिलेटेड काय कन्सेप्ट लक्षात ठेवा. एक थेरीसाठी हा पार्ट आहे डिलीट केलेला नाही यावर्षी सुद्धा त्यामुळं थेरीसाठी एक इम्पॉर्टंट आर्टिकल मुव्हिंग कॉइल गॅल्व्हनोमीटर. मग त्यामध्ये याचं प्रिन्सिपल कन्स्ट्रक्शन वर्किंग लक्षात ठेवा. त्यानंतर हाऊ दी गॅल्व्हनोमीटर इज कन्वर्टेड इनटू अन एमीटर अँड व्होल्टमीटर करंट इलेक्ट्रिसिटी मधला पार्ट जो खूप महत्त्वाचा ज्याच्यावरती एक्झामला बऱ्याच वेळा क्वेश्चन्स विचारलेले आहेत. आणि लास्टला जे आता सांगितलं मी दी सेन्सिटिव्हिटी ऑफ गॅल्व्हनोमीटर. हा सेन्सिटिव्हिटीचे फॉर्म्युले व्यवस्थित लक्षात ठेवा. एक थेरॉटिकल पार्ट होता आणि हा या टॉपिक मधला एक थेरॉटिकल लास्ट कन्सेप्ट होती. तर याच्या पुढच्या लेक्चर्समध्ये व्हिडिओजमध्ये आपण काही एक्स्ट्राचा जो पार्ट आहे थेरी असेल किंवा प्रिव्हियस इयरचे नीट जेईचे क्वेश्चन्स असतील ते एक 2-3 व्हिडिओजमध्ये आपण डिस्कस करणार आहोत.